धीरजजी आता प्रचारासाठी केवळ एक 5-6 तासच राहिलेले आहेत. एकंदरीत वातावरण कसं आहे तुमच्या दृष्टीने? गेल्या 7-8 दिवस आम्ही प्रचार करतोय. एकंदरीत वातावरण शिवसेनेच्या आणि भाजपच्या दृष्टिकोनातून छान आहे, म्हणजे चांगलं आहे असं बोलता हरकत नाही. आणि काली उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आलेले. त्यांनी विकासात्मक ज्या काही विकासाच्या शहराच्या बाबतीने विकासात्मक काही गोष्टी बोलल्या, त्याच्यात नक्कीच भाजप आणि शिवसेनेची सत्ता नगरपालिकेवरती येईल असं म्हणायला काही हरकत नाही. तर तुम्हाला स्वतःला प्रभागामध्ये कसा प्रतिसाद मिळतोय? चांगला प्रतिसाद आहे. शिवसेना आणि भाजप या युतीच्या, म्हणजे आम्ही दोन्ही उमेदवार आहोत. चांगला प्रतिसाद आहे. लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे त्यांना आश्वासनही दिलेले आहे. नक्कीच विकास होईल. तुम्हाला विजयाची कितपत खात्री आहे? विजयाची तशी 100% खात्री आहे की आमचाच, म्हणजे शिवसेना भाजप या युतीमधल्या 2 उमेदवारांचीच विजय होईल असं आम्हाला 100% खात्री आहे. नमस्कार, मी अशोक चौधर. मी कावेरी विभागाचा विभाग प्रमुख आहे आणि धीरज बरोबर मी या इथे एकत्र काम करतो. आम्ही पक्षाच्या विविध कामामध्ये अतिशय चांगला उमेदवार पक्षाने यावेळेस आम्हाला दिला आहे. उच्च शिक्षित आहे, MBA करणारा एकमेव उमेदवार आमच्या वार्डातनं. मला असं वाटतं की पूर्ण चिपळूणमध्ये एवढा उच्च शिक्षित उमेदवार कोण नसावा, MBA केला. आणि धीरज व्यवसायाने इथे असल्यामुळे ऑफिस जवळ आहे, लोकांच्या संपर्कात पहिल्यापासून असल्यामुळे बरेचसे सामाजिक कार्य आम्ही करत आहोत. आरोग्य शिबिर असेल किंवा जे काही विविध कामं असतात, लोकांच्या अडचणीला नेहमी धावून तो येतो. कारण रिचेबल डिस्टन्स असल्यामुळे सगळ्यांना ते पॉसिबल होतं. ऑफिस इथे आहे, सामाजिक कार्य चांगलं आहे. मला असं वाटतं की सर्व समाजाने एक विचार करून एक चांगलं नेतृत्व, आपल्याला नवीन नेतृत्व, युवा नेतृत्व जे शिवसेनेने दिलंय ते निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे. सर्व मतदारांना मी विनंती करतो की धीरजला चांगल्या मताने निवडून द्यावं. त्याचबरोबर उतेकर वहिनी आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यांनाही निवडून द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो.